हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आषाढी एकादशी निमित्त फराळीचे प्रकार केलेले आहेत। तुम्हाला हे नक्की आवडतील, ट्राय करून पहा आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही याच्यापैकी काय केलेले आहे ते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण भगर किंवा वरईची खीर करणार आहोत। कोण कोण ह्याला भगर म्हणतं, कोण वरई म्हणतं। आमच्या इकडे भगरच बोललं जातं, तर मी भगरच म्हणते। आज आपण भगरीची खीर करणार आहोत। मी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकले आणि त्याच्यामध्ये 1 वाटी भगर ॲड केलेली आहे। भगर आपल्याला छान भाजून घ्यायची आहे, हलकी हलकी दिसते। भगर भाजल्यानंतर त्याच्यामध्येच अर्धी वाटी खोबरकीस ॲड केलेला आहे। आपल्याला खोबरकीस आणि भगर छान भाजून घ्यायची। खोबरकीस आणि भगर भाजल्यानंतर त्याच्यामध्येच अर्धी वाटी साखर ॲड करायची आणि 1 मिनिटासाठी त्याला हलवून घ्यायचं आहे। 1 मिनिट झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 2 वाटी पाणी ॲड करून त्याला छान कमी गॅसवरती झाकून आपल्याला शिजवायचं आहे। 1 मिनिटासाठी जास्तीत जास्त 1.5 मिनिट आपण त्याला शिजवून घेऊया। आपला 1.5 मिनिट झालेला आहे। आपण एकदा चेक करून घेऊ। तुम्ही पाहू शकतात आपली हलकीशी भगर शिजलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचे। दूध हे मी आधीच गरम करून घेतलं होतं, तुम्ही पण गरम करून घ्या। मी 2 ते 3 वाटी दूध यूज केलेलं आहे। मी स्टार्टिंगला 2 वाटीच दूध टाकले, नंतर जशी जशी खीर शिजत येईल तशी तशी 1 वाटी दूध मी ॲड केलेलं आहे। असं मला 3 वाटी दूध लागलं। आता हे सर्व व्यवस्थित हलवून ह्याच्यामध्ये काही ड्राय फ्रूट्स आपण ॲड करून घेऊया। मी पिस्ता, काजू आणि बदाम 2-2 टेबलस्पून घेतलेले आहेत। बारीक कट करून टाकायचे आणि कमी गॅसवरती आपल्या खिरीला 15 ते 20 मिनिटासाठी छान शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात किती छान खीर झालेली आहे ते। सर्वात लास्टला आपल्याला खिरीमध्ये वेलची पूड ॲड करायची आहे। मी मिक्सरमध्येच काढून घेतलेली आहे आणि याला व्यवस्थित हलवून 1 मिनिट आणि गॅसवरती ठेवून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपली खीर तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकतात अशाच पद्धतीने खीर बनवली तर खूप टेस्टी लागते। नक्की ट्राय करून पहा। आता आपण उपवासाचे आप्पे करून घेऊया। सगळ्यात आधी एका पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी भगर छान खरपूस भाजून घ्यायची आहे। भगर आपली भाजून झाली की त्याच भगरीमध्ये अर्धा वाटी शाबू ॲड करायचा आहे आणि शाबू पण छान आपल्याला कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे। शाबू आणि भगर छान भाजलेली आहे। आता ह्या दोन्हींना एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला दोन्ही छान बारीक वाटून घ्यायचे। तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे ते। आता हे सारणामध्येच आपल्याला 1 वाटी दही आणि थोडंसं पाणी ॲड करून ह्याला छान वाटून घ्यायचे। हे थोडंसं घट्ट झाले म्हणून मी मिक्सरचं पातेले हिसळून त्याच्यामध्ये टाकून अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची, थोडासा खायचा सोडा किंवा इनो टाकलं तरी जमेल, चवीनुसार मीठ, दोन ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि 1 बटाटा खिसून घ्यायचा आहे। आपल्याला 1 बटाटा खिसून घेतलेलं ॲड करून व्यवस्थित हलवून घ्यायचं याला। हे पूर्ण मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे।
पूर्ण मिश्रण एकत्र झाल्यानंतर आता गॅसवरती आपल्याला आपे पात्राला तूप लावून घ्यायचं आहे व आपलं बॅटर ह्याच्यामध्ये पूर्ण ॲड करून घ्यायचं आणि झाकून ह्याला छान भाजून घ्यायचं आहे। आपले आपे दोन्ही साईडकडून आपल्याला खरपूस असे भाजायचे आहेत। तुम्ही पाहू शकतात आपे खूप छान निघतात, खूप छान झालेले आहेत, जाळीदार झालेले आहेत। अशाच पद्धतीनं सर्व आपे करून घ्यायचेत आणि दोन्ही साईडला छान भाजून घ्यायचे आहेत। आपले आपे तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता दोन्ही साईड खूप छान भाजलेली आहे। आता आपण उपवासाचे पराठे पाहूया। त्याच्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी शाबू छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। शाबू भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून त्याला थंड करून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला शाबू छान वाटून घ्यायचा आहे। वाटून घेतल्यानंतर एका चाळणीच्या सहाय्याने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचे। पीठ चाळल्यानंतर एक मोठ्या साईजचं बटाटा आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे आणि ते खिसून या पिठामध्ये ॲड करायचे। याच्यामध्येच आपल्याला 5-6 मिरच्या बारीक वाटून घ्यायच्या आहेत। चवीनुसार मीठ, आणि चिली फ्लेक्स टाकून याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। मळते वेळेस याच्यामध्ये थोडंसं पाणी पण ॲड करावे लागेल। जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं एक गोळा करून त्याला झाकून 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। आपले 10-15 मिनिटं झालेले आहेत। आता आपण पिठाला आणखीन एक वेळेस थोडंसं मळून घ्यायचं आहे। पूर्ण हे पीठ असं मोकळं मोकळं करून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याला छान आणखीन मळून घ्यायचं आहे। एक हुंडा काढून त्याला पण छान मळून घ्यायचं आहे। पाणी लावून छान ह्याला सेल करून घ्या आणि एक पेढा बनवून दोन्ही साईडनं त्याला तेल लावून आपल्याला ह्याचा पराठा बनवून घ्यायचा आहे। आता एका झाकणाच्या सहाय्याने या पराठ्याला आपल्याला गोल आकार द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान झालेला आहे पराठा आपला। नक्की ट्राय करून पहा। आता एका पॅनवरती आपल्याला हा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। पॅनवरती तेल किंवा तूप लावून आपल्याला पराठा दोन्ही साईडनं छान भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला पराठा छान भाजलेला आहे। अशाच पद्धतीने सर्व पराठे करून घ्या आणि दह्याच्या चटणी सोबत मस्तच लागतो। आपला पराठा तयार आहे, पाहू शकतात।
आता आपण दह्याची चटणी पाहूया। सगळ्यात आधी एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला 1 वाटी दही, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि 5-6 चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड करून हे सर्व मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। वाटलं तर थोडंसं पाणी पण ॲड करू शकतात। तुम्ही पाहू शकतात आपली दह्याची चटणी पण तयार आहे। त्याच्यावर थोडीशी चिली फ्लेक्स टाका आणि आपली दह्याची चटणी तयार झालेली आहे। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच काही चांगल्या रेसिपीसाठी कांचन्स किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही उद्याच्याला आषाढी एकादशीसाठी काय बनवलं हे नक्की कमेंटमध्ये कळवा। चला तर मग थँक्यू। अशाच काही चांगल्या रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया।